नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदाचा या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण पेपर घेतलेला आहे। बघा यामध्ये एकूण 30 प्रश्न आहेत आणि एकूण 30 गुण आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, नर्मदा नदीचं उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे? बघा नर्मदा ही नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? अमरकंटक बघा मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदा ही नदी उगम पावते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, आनंदवन हा आश्रम खालीलपैकी कोणी स्थापन केलेला आश्रम आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? आनंदवन हा आश्रम कोणी स्थापन केला होता? तर याचे योग्य उत्तर काय असेल? बाबा आमटे यांनी बघा आनंदवन हा आश्रम त्यांनी स्थापन केला होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, भारतरत्न बघा हा पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महिला कोण आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। भारतरत्न बघा हा पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महिला कोण आहे? इंदिरा गांधी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय, लसीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। लसीकरणाचे जनक कोणाला म्हणतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? एडवर्ड जेन्नर बघा यांना लसीकरणाचे जनक असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय, मासे खालीलपैकी कोणत्या इंद्रियाद्वारे श्वसन करतात? मासे कोणत्या इंद्रियाद्वारे श्वसन करतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? कल्ल्याच्या द्वारे मासे हे श्वसन करतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय, नेपाळ या देशाची राजधानी कोणती आहे? नेपाळची राजधानी कोणती आहे? बघाच योग्य उत्तर काय असेल? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे, काठमांडू बघा हे शहर नेपाळ या देशाची राजधानी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 आग विझवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात? हेलियम, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, तांबडा, फॉस्फरस। बघा याचे योग्य उत्तर काय असेल? आग विझवण्यासाठी बघा प्रामुख्याने कार्बन डायऑक्साईड या वायूचा उपयोग करतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलं, कुचिपुडी। बघा कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, कुचिपुडी हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? कुचिपुडी बघा हा नृत्य प्रकार आंध्र प्रदेश या राज्याच्या ठिकाणी नृत्य प्रकार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलाय, केशव कुमार। केशव कुमार हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? केशव कुमार हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे, प्रल्हाद केशव वात्रे बघा या कवीचं केशव कुमार हे त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी बघा कोणती आदिवासी जमात ही मेळघाटच्या डोंगरामध्ये बहुसंख्येने राहते? बघा मेळघाटच्या डोंगरामध्ये कोणती आदिवासी जमात राहते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? मेळघाटच्या बघा डोंगरामध्ये प्रामुख्याने कोरकू ही आदिवासी जमात राहते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई बघा या पदासाठी लागणारे बघा महत्त्वपूर्ण असेच 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत। बघा त्यामध्ये आपण सर्व विषयांचे बघा महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत, सोबत उत्तरासोबत। बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 12 बघा काय विचारलाय, महाराष्ट्रामधले पहिले मातीचे धरण कोणतं आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं मातीचे धरण कोणतं आहे? बघा गंगापूर हे धरण महाराष्ट्र राज्यामधलं बघा पहिले मातीचे धरण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय, पक्ष्यांचा राजा असे खालीलपैकी कशाला म्हणतात? पक्ष्यांचा राजा कशाला म्हणतो आपण? मोर, गरुड, वटवाघूळ, कावळा।
बघा पक्ष्यांचा राजा आपण गरुडला म्हणतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सूर्यमालेमधला सर्वात मोठा उपग्रह कोणता आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सूर्यमालेमधला सर्वात मोठा उपग्रह कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे गिनामेड. बघा सूर्यमालेमधला सर्वात मोठा उपग्रह आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा या ठिकाणी काय विचारला आहे? ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? कोण असतो? ग्रामपंचायतचा सचिव कोण असतो? तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, कोतवाल. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? ग्रामपंचायत सचिव हा ग्रामसेवक असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा या ठिकाणी काय विचारला आहे? इलेक्ट्रिक बल्बमध्ये कोणता, बघा इलेक्ट्रिक बल्बमध्ये वापरला जाणारा धातू कोणता असतो? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? इलेक्ट्रिक बल्बमध्ये बघा प्रामुख्याने वापरला जाणारा धातू म्हणजे टंगस्टन असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा या ठिकाणी काय विचारला आहे? भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? डॉल्फिन. बघा हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 18, भारतामधले पहिले अणुविद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी सुरू झाले होते? बघा परीक्षेमध्ये हा पण प्रश्न विचारण्यात आला होता. भारतामधले पहिले अणुविद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी सुरू झाले होते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? तारापूर या ठिकाणी. बघा भारतामधले पहिले अणुविद्युत केंद्र हे तारापूर या ठिकाणी सुरू झाले होते. प्रश्न क्रमांक 19 बघा या ठिकाणी काय विचारला आहे? तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळते? बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तोडा ही आदिवासी जमात बघा कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळते? तर याचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. बघा तोडा ही आदिवासी जमात प्रामुख्याने निलगिरी पर्वतावर आढळते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, मराठी भाषेची पाणिनी. बघा मराठी भाषेची पाणिनी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? मराठी भाषेचे पाणिनी. तर याचे योग्य उत्तर काय असेल? मराठी भाषेचे बघा पाणिनी असे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, भारतामधला सर्वात उंच वृक्ष कोणता आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? भारतामधला सर्वात उंच वृक्ष कोणता? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आले पाहिजे. देवदार हा भारतामधल्या ठिकाणी सर्वात उंच वृक्ष आहे. प्रश्न क्रमांक 22, चाकाचा शोध कोणत्या युगामध्ये लागला होता? नवाश्म, मध्यान्ह, अर्वाचीन, प्राचीन. चाकाचा शोध कोणत्या युगामध्ये लागला होता? योग्य उत्तर काय असेल? चाकाचा बघा शोध हा नवाश्म या युगामध्ये लागला होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, पहिला भारतीय सुपर कॅम्प्युटर कोणता आहे? बघा भारताचा पहिला सुपर कॅम्प्युटर कोणता आहे? विजय, परम, कीर्ती, महादेव. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? भारताचा पहिला बघा सुपर कॅम्प्युटर बघा हा परम होता. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, आयफेल टावर खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? कोणत्या शहरामध्ये आहे आयफेल टावर? न्यूयॉर्क, बीजिंग, पॅरिस, वॉशिंग्टन. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? आयफेल टावर बघा हे पॅरिस या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये विचारले मुघल सत्तेची स्थापना कोणी केली? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? भारतामध्ये मुघल सत्तेची स्थापना कोणी केली होती? तर योग्य उत्तर काय असेल? बाबर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, महाराष्ट्राचे बघा पठार खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेलं आहे? महाराष्ट्राचं पठार कोणत्या खडकापासून बनले? गाळाचे, बेसॉल्ट, खडकाचे, संगमरवर. बघा महाराष्ट्राचे बघा पठार हे प्रामुख्याने बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेलं आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 27 बघा काय विचारला आहे? भारतामधला सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? बघा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? बघा भारतरत्न. बघा हा भारतामधला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. बघा भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात सन 1954 या वर्षापासून झाली होती, म्हणजे भारतरत्न हा भारतामधला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तांबड्या रंगाचा ग्रह कोणत्या ग्रहाला आपण म्हणतो? तांबड्या रंगाचा ग्रह कोणत्या ग्रहाला आपण म्हणतो? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? मंगळ या ग्रहाला आपण तांबड्या रंगाचा ग्रह असे म्हणतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा,
बघा या ठिकाणी 29 बघा प्रश्न काय विचारला आहे, जर्मनी या देशाचं चलन कोणतं आहे? बघा जर्मनीचं चलन कोणतं असेल? जर्मनी या देशाचं बघा चलन मार्क हे जर्मनी या देशाचं चलन आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. दुसऱ्या क्रमांक या ठिकाणी 30 बघा काय विचारला आहे, आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक कोणास म्हटले जाते? लॉर्ड रिपन, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड मेयो यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर काय असेल? आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक हे लॉर्ड मेयो यांना म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. दुसऱ्या क्रमांक या ठिकाणी 31 बघा काय, संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणत्या सभागृहाला म्हणतात? लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे बघा मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल या पदासाठी बघा लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा सर्व महत्त्वपूर्ण विषयांचे आपण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.